अर्जुन एक श्रीमंत बापाचा मुलगा होता. लहानपणापासूनच तो लाडात व आरामात वाढलेला होता. पण वयाच्या 22व्या वर्षी त्याच्या आयुष्यात असं एक वळण आलं की त्याला आपली सर्व श्रीमंती सोडून व आपली ओळख लपवून रस्त्यावर उभं राहून काम करावं लागलं. पण तरीही तो लाजला नाही की त्याने त्या कामाचा कमीपणा देखील वाटून घेतला नाही. तर तो मेहनत करत राहिला, कारण त्याला अपयश स्वीकारून माघार जायचं नव्हतं. त्याच दरम्यान त्याला एक मीरा नावाची मुलगी भेटली. तिने त्याला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन शिकवला व खरं वास्तव जीवन कसं जगावं ते शिकवलं. पण जेव्हा अर्जुनचे सत्य सर्वांसमोर आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला व एक मोठा प्रश्न उभा राहिला की एका गरीब मुलीसाठी अर्जुन आपली श्रीमंती प्रतिष्ठा सोडू शकेल का? की तो मीरा व त्याच्या नात्याला न्याय देईल? खरं तर ही फक्त एका मुलाची गोष्ट नाही, तिथे प्रत्येक मुलाच्या मनातील व्यथा आहे, जे वेळेनुसार व परिस्थितीसमोर हार न मानता पुढे विश्वासाने जात असतात. एक श्रीमंत बापाचा मुलगा अर्जुन, जो जगाची खरी ओळख मिळवण्यासाठी व आयुष्याचे अनुभव घेण्यासाठी आपलं नाव, प्रतिष्ठा आणि आरामशीर जीवन मागे टाकून पुढच्या खडतर प्रवासासाठी आनंदाने सज्ज आहे. आणि ही त्या मुलीचीही गोष्ट आहे जिने आपल्या निर्मळ, निरागस स्वभावाने एका श्रीमंत मुलाच्या मनात स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं आहे. पण जेव्हा अर्जुनचे सत्य समोर आले तेव्हा खऱ्या प्रेमाची परीक्षा तर झालीच, पण त्याचबरोबर एका श्रीमंत बापाचा अहंकार, एका गरीब मुलीचा विश्वास व अर्जुनचं खरं वास्तव प्रेम, या तिन्ही गोष्टी पणाला लागल्या. जेव्हा आयुष्यात सर्व काही असून देखील काहीतरी अपूर्ण वाटू लागतं तेव्हा समजून जायचं की आयुष्याला तुमच्याकडून काहीतरी वेगळंच अपेक्षित आहे आणि तेच घडणार, ज्याचा तुम्ही कधीच विचार देखील केलेला नव्हता. अर्जुनने जेव्हा त्याचे घर सोडले तेव्हा तो अवघ्या 22 वर्षाचा होता. पण डोळ्यात असं स्वप्न होतं जे कोणतीही अडचण बदलवण्याची ताकद होती. त्याच्या मनात एक स्वप्न होतं. तो घरातून स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मोठ्या आशेने, विश्वासाने बाहेर पडला आणि तेथूनच त्याने एक नवीन प्रवास सुरू केला. ज्याचे ध्येय काय आहे आणि नशीब त्याला कुठे घेऊन जाईल हे त्यालाही माहीत नव्हतं. तर फक्त स्वतःची ओळख व स्वतःचं अस्तित्व त्याला निर्माण करायचं होतं. तो घरातून बाहेर पडला तेव्हा त्याच्याकडे फारसे काही सामान, कपडे देखील नव्हते, तर खिशात काही फक्त पैसे होते. पण मनात खूप मोठी आशा, स्वप्न आणि जिद्द होती. त्याच्याकडे ना ओळख होती ना कोणाची शिफारस होती. हो, पण जिद्द मात्र अशी होती की तो कोणत्याही परिस्थितीत सहज लढू शकेल. त्या दिवशी भयंकर पाऊस होता. त्याला खूप भूक लागलेली होती. पण आता त्याला सर्वात आधी राहायला आसरा शोधायचा होता. रस्त्यावरून चालत असताना अचानक त्याची नजर एका जुन्या पानपट्टीवर पडली. ती जागा आतमध्ये होती, पण तेथून येणाऱ्या त्या मसाले पानाच्या सुवासात काहीतरी आपलेपणा वाटत होता. म्हणून अर्जुन त्या दिशेने गेला तर तेथे एक ज्येष्ठ आजोबा बसले होते. सुमारे 70 वर्षांचे असतील. त्यांचा चेहरा थकलेला होता, पण वयात अनुभवाची चमक होती. अर्जुन काही न बोलता त्यांच्याजवळ गेला आणि हळू स्वरात म्हणाला, आजोबा, मला इथे काही काम मिळू शकते का? कोणतंही काम असेल तरी करेल, कारण मला सध्या कामाची गरज आहे. त्याचबरोबर येथेच राहण्यासाठी जागा असेल तर अजूनच चांगलं होईल. हे ऐकून आजोबाने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाले, बाळा, मी स्वतःच दिवस कसे तरी ढकलत आहे आणि तुला मी कोणतं व कसलं काम देऊ? त्यावर अर्जुन लगेच उत्तर दिला की, आजोबा, मला पैसे नकोत, तर फक्त झोपायला जागा द्या. मी पुढचे काही दिवस तुमच्याकडे मोफत काम करीन, पण मला इथे राहण्याची परवानगी द्या. हे ऐकून आजोबा थोडे शांत राहिले, पण कदाचित त्यांना अर्जुनच्या डोळ्यात प्रामाणिकपणा व जिद्द दिसत होती. मग ते म्हणाले, अरे, तुझ्यासारखे तरुण असलेली पण कष्ट करणारी मुले आजकाल क्वचित असतात, म्हणूनच मी तुला राहण्याची परवानगी देत आहे. हे ऐकून अर्जुन खूप आनंदी झाला आणि येथूनच खऱ्या आयुष्याची सुरुवात झाली. आता अर्जुन आजोबांकडे हळूहळू बऱ्याच गोष्टी शिकायला लागला होता. ग्राहकांचा सामना करू लागला होता. सर्व साफ स्वच्छ सफाई तो ठेवू लागला होता आणि रोज तो छोट्याशा दुकानाजवळ झोपू लागला. तो इतका श्रीमंत असूनही त्याने कधीही तक्रार केली नाही. तर उलट त्याच्या मेहनतीमुळे, प्रामाणिकपणेमुळे आजोबांना देखील त्याचा अभिमान आणि कौतुक वाटत होतं. असेच काही दिवस निघून गेले. हे कोणालाही कळलं नाही. प्रत्येक दिवस, प्रत्येक वेळ नवा अनुभव देत होतं.
आणि अर्जुनची गोष्ट तर आता फक्त सुरू झाली होती. त्याला तेथील वातावरण, राहणीमान आपलंसं वाटू लागलं होतं आणि आजोबांची काळजी घेणे हेच त्याला रोजचं आयुष्य बनलं होतं. काही दिवसानंतर अर्जुन आजोबांकडे गेला आणि म्हणाला, बाबा, मी यापुढे तुमच्याकडे काम करणार नाही आणि तुम्ही पण एक शब्द दिला होता की मी इथे काही दिवस राहू शकतो, जे आता पूर्ण झालं आहे. त्यावर आजोबा हसले आणि म्हणाले, हो, नक्कीच बाळा. हे पानाचं छोटं दुकान आता तुझ्यासाठी एक सावली आहे. तू जिथे जाशील तिथे प्रकाश घेऊन जाशील. येथे गेल्या काही दिवसात तुला खूप अनुभव आले आहेत. तो अनुभव तुला पुढील प्रवासात उपयोगी येईल. मग अर्जुनने आजोबांना नमस्कार केला आणि दुसऱ्याच दिवशी आपल्या पुढच्या प्रवासासाठी सज्ज झाला. यावेळी त्याचा उद्देश होता की कपड्यांची विक्री करायची. त्यासाठी तो शहराच्या गल्ली फिरून त्याची विक्री सुरू केली. बऱ्याचदा लोक त्याला दुर्लक्ष करत होते. काही हसत देखील होते की असं प्रत्येक दारावर जाऊन व विकून तो काय कमावेल. पण अर्जुनने लोकांच्या नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा रोज नव्या उमेदीने तो त्यांचं काम करू लागला. तो म्हणायचा, किंवा मोठं नसतं तर त्यातून मिळणारा आनंद कायम मोठा असतो. त्यानंतर काही दिवसांच्या कठोर मेहनतीनंतर त्याने आपल्याकडील सर्व कपड्यांची विक्री केली आणि आता त्याच्याकडे एक रक्कम जमा झाली होती. खरं तर ही काही फार मोठी रक्कम नव्हती, पण अर्जुनसाठी ही एक मोठी जिंकलेली लढाई होती. पण नशीब रोज सारखं नसतं. तेच अर्जुनच्या बाबतीत घडलं. दुसऱ्या दिवशी अर्जुन चालत चालत एका रस्त्याच्या वळणावर पोहोचला तेव्हा त्याचं लक्ष एका पाणीपुरीवाल्याकडे गेलं. त्याच्याकडे गर्दी देखील होती. चवदार छान पाणीपुरी होती, शेवपुरी होती. ते पाहून मग अर्जुनच्या डोक्यात एकदम विचार आला की आपण पण पाणीपुरी विकायला सुरुवात केली तर यात जास्त नफा मिळू शकतो आणि बाहेर कुठे फिरायलाही जायला लागणार नाही. मग त्याने त्याच दिवशी आपल्या जमा झालेल्या पैशातून पाणीपुरीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू खरेदी केल्या आणि 2-4 दिवसात त्याने त्याची पाणीपुरीची गाडी रस्त्याच्या एका कडेला लावली. जिद्द आणि आशेने भरलेला तो संध्याकाळपर्यंत उभा होता. पण हळूहळू तो नाराज झाला, कारण दिवसभरात फारसा काही व्यापार झालेलाच नव्हता. पण 2-4 दिवस मात्र पाणीपुरी चांगली विकली गेली होती, त्यामुळे तो खूप खुश होता. पण काही दिवसांनी त्याच्या पाणीपुरीला गर्दी कमी झाली, ज्यामुळे तो नाराज झाला. पण तरीही तो ग्राहकांची वाट पाहत उभा असायचा. आणि त्याच संध्याकाळी अर्जुनच्या आयुष्यात एक मीरा नावाची मुलगी आली. ती अभ्यासात खूप हुशार होती. अभ्यासात सोबतच ती तिच्या आईबरोबर फळांच्या दुकानात आईला मदत करण्यासाठी देखील जात होती. तिच्यासाठी ती मदत करणं एक जबाबदारी नव्हतं, तर तिचे ते संस्कार होते. मीरा त्या रोज रस्त्याने जायची, पण आज तिचं लक्ष अर्जुनकडे गेलं, जो पाणीपुरीच्या गाडीजवळ शांत, उदास उभा होता. जणू काही त्याला काहीतरी सांगायचं होतं, पण तो बोलू शकत नव्हता. मग ती जरा वेळ थांबली, मागे वळली आणि त्याच्या गाडीजवळ जाऊन म्हणाली, तुझी पाणीपुरी विकली जात नाहीये का? तेव्हा अर्जुनने हो बोलून मान खाली घातली आणि म्हणाला, मला हे सगळं जमत नाही, मी हरलो आहे. मीराचीही डोळ्यात आशा होती आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. म्हणूनच ती म्हणाली, अरे, असं शांत बसून काहीच होणार नाही. तर व्यापार होण्यासाठी आवाज द्यावा लागतो, लोकांना बोलवावं लागतं, तेव्हा कुठे व्यापार होतो. आणि मग ती गाडी पुढे उभे राहून जोरात आवाज देऊ लागली आणि खरंच जसं काही जादू झाली, तसं लोक हळूहळू येऊ लागले. गर्दी जमायला लागली व अर्जुनच्या पाणीपुरीचा आस्वाद सर्वजण घेऊ लागले आणि अर्जुन देखील मोठ्या आत्मविश्वासाने कामाला लागला. मग काय, त्या दिवसापासून प्रत्येक संध्याकाळ मीरा आईच्या फळांच्या दुकानातून वेळ काढून अर्जुनकडे यायला लागली. कधी आवाज द्यायची, तर कधी ग्राहकांशी बोलायची, तर कधी स्वतः पाणीपुरी बनवायची. अर्जुनच्या डोळ्यात आता फक्त भविष्याची स्वप्ने नव्हती, तर मीरासाठी एक भावना होती. आणि आता यापुढे मीरा कॉलेजमधून परत यायची, आईला मदत करायची आणि मग थेट अर्जुनच्या गाडीकडे जायची, त्याच्याकडे पाहायची आणि म्हणायची, चल, आज तुझा नफा करूयात. तिच्या आवाजात निस्वार्थीपणा आणि लोकांशी एकरूप खुल्या मनाने बोलण्याची कला होती. आणि या सगळ्यांनी अर्जुनच्या मनात काहीतरी वेगळंच रूप सजायला लागलं होतं, जे त्याने आजपर्यंत कधीच अनुभवलेलं नव्हतं. तिच्याविषयी त्याच्या मनात एक वेगळीच भावना होती. त्याचबरोबर अर्जुन आता पहिल्यासारखा संकोची राहिलेला नव्हता, तर तोही आता ग्राहकाला आकर्षित करायला व बोलायला देखील शिकला होता. त्याचे असेच काही दिवस खूप छान चालू होते. आणि आता मीरालाही अर्जुनशिवाय तिची संध्याकाळ अधुरी वाटायची. कधी ती त्याला शेवपुरी बनवायला शिकवायची, तर कधी ग्राहकांशी कसं बोलायचं, वागायचं हे शिकवायची. दोघांची
चांगली मैत्री झाली होती. दोघांचं हसणं, मस्करी करणं आणि एकत्र काम करणं हे चालू असायचं. पण जे पुढे घडणार होतं ते फक्त देवालाच माहीत होतं. एके दिवशी मीरा कॉलेजवरून घरी आली आणि आईच्या फळांच्या दुकानात थोडा वेळ काम करून मग नेहमीप्रमाणे अर्जुनकडे गेली. पण आज तिथे रिकामी गाडी रिकामीच होती. तिथे कोणीच नव्हतं. अर्जुन देखील दिसत नव्हता. तिने नीट पाहिलं तर फक्त एक रिकामा कोपरा होता. जणू कोणीतरी कायमचं निघून गेलं होतं असा भास मीराला तेव्हा झाला. तिचे डोळे अर्जुनला पाहण्यासाठी व्याकुळ झाले होते आणि मनात भीती देखील होती की तो कुठे गेला असेल. म्हणून ती लगेच त्या दिशेने धावली ज्या दिशेने अर्जुन यायचा. ती पटकन मार्केटमध्ये गेली. तिथे देखील अर्जुनला शोधलं पण तो कुठेच दिसला नाही. ती उदास मनाने आपल्या घरी आली. ती एका जागी शांत बसून होती. आईने तिला एकदा विचारलं, काय झालं गं मीरा? पण तिच्याकडे कोणतंच उत्तर नव्हतं. तर तिचे डोळे फक्त अर्जुनच्या येण्याची वाट पाहत होते. ती दाराकडे पुन्हा पुन्हा नजर टाकत होती की कदाचित तो परत येईल. पण तो काही तेव्हा आलाच नाही. तर दुसरीकडे अर्जुन एका ट्रेनमध्ये बसला होता. आपल्या शहराकडे, आपल्या घराकडे परत तो जात होता. आता त्याच्याकडे एक चांगली रक्कम जमा झाली होती जी त्याने पाणीपुरी विकून कमावलेली होती. पण त्याचं मन खूप दुःखी व जड झालं होतं. मीराच्या आठवणी त्याच्यासोबत होत्या. तिच्या गप्पा, तिचं हसणं, तिचा तो निरागसपणा, तिचा आवाज, सगळं काही जे तो आता मागे सोडून चाललेला होता. खरं तर अर्जुनचं खरं नाव कबीर शर्मा होतं. तो एक श्रीमंत कुटुंबातील मुलगा होता. त्याच्या घरात अनेक नोकर-चाकर होते. त्याचं प्रतिष्ठित घराणं होतं. पण कबीरला लहानपणापासून माहिती होतं, खरी जीवन, शिक्षा व जीवनाचा खरा अनुभव हा त्याला त्या श्रीमंतीमध्ये कधीच मिळणार नाही, तर रस्त्यावर म्हणजे सामान्य जीवन जगूनच मिळणार आहे. आणि हेच त्याचे वडील नेहमीच सांगायचे. म्हणूनच आपल्या मुलाला आयुष्याची खरी किंमत समजावी यासाठी त्याला रस्त्यावर उतरावे लागेल असं त्यांना वाटायचं. म्हणूनच वयाच्या 22व्या वर्षाचे झाल्यावर नवीन शहरात आपली ओळख लपवून कोणतीही मदत न घेता जीवन कसं जगता यावं याचा अनुभव घ्यायचा हे त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं. तेथे ना पैसा ना ओळख, तर फक्त स्वतःच्या हिमतीवर जगायचं. आणि जेव्हा तो परत येईल तेव्हा अनुभव, महत्त्वाकांक्षा घेऊन परत येशील असंही देखील त्यांनी सांगितलेलं होतं. आता कबीर परत आला तेव्हा फक्त कमाई घेऊनच आला नाही, तर अनुभवापेक्षा जास्त काहीतरी घेऊन आला होता. घरी गेल्यानंतर त्याने वडिलांना सांगितलं की बाबा, माझं मीरावर प्रेम आहे. आणि त्याने सर्व काही सांगितलं. हे वडिलांना अजिबातच आवडलं नाही. त्यांचा आवाज चढला आणि ते बोलू लागले की तू फळ विकणाऱ्या मुलीशी लग्न करणार आहेस का? आपलं घराणं इतकं प्रतिष्ठित, श्रीमंत आहे आणि तुझ्या त्या निर्णयाने आपली समाजात काय मान राहील? पण कबीर काहीच बोलला नाही. तो शांतपणे आपल्या रूममध्ये गेला. त्याने आपले सामान पुन्हा पॅक केले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा परत आला. त्याच रस्त्यावर मीराच्या फळांच्या दुकानाजवळ मीरा उभी होती. तिने अर्जुनला पाहिलं. तिचे डोळे भरून आले. पण पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर राग दिसला. ती त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, तू न सांगता असा अचानक कुठे गेला होतास? मी खूप घाबरले होते. मला तुझी काळजी वाटत होती. तेव्हा कबीरने तिचा हात धरला. डोळ्यात पाहून म्हणाला की मीरा, मी अर्जुन नाही, तर मी कबीर आहे. एका श्रीमंत बापाचा मुलगा आहे. आणि मी तुला सोडून गेलो नव्हतो, तर माझ्या आईवडिलांना भेटायला गेलो होतो. आणि तेव्हा त्यांना तुझ्याबद्दल देखील मी सांगितलेलं आहे. पण त्यांनी तुला स्वीकारण्यास साफ नकार दिला. पण मी मात्र तुझ्यासाठी कायमस्वरूपी परत आलेलो आहे. कारण मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मला तुझी खूप आठवण येत होती. अर्जुनचे सत्य ऐकून मीरा अवाक झाली. तिने कबीरच्या डोळ्यात पाहिलं तर त्याच्या डोळ्यात खोटेपणा नव्हता, तर फक्त खरं प्रेम, निस्वार्थी भाव होता. तिच्या डोळ्यात अश्रू होते, मनात वादळ व असंख्य प्रश्न होते. ती त्याला बोलली, तू माझ्यापासून सर्व हे का लपवून ठेवलंस? मला विश्वासात घेऊन का सांगितलं नाहीस? असं बोलताना तिचा आवाज कंपत होता व तो खाली मान घालून उभा होता. तो बोलतो, मीरा, हो, तीच माझी सर्वात मोठी चूक होती. पण खरं सांगतो, जेव्हा तुझ्या डोळ्यात मला वास्तवाचं प्रतिबिंब दिसलं तेव्हा मला वाटलं की मी खऱ्या अर्थाने जिवंत आहे. तुझ्यासोबत असताना मी माझं आयुष्य खऱ्या अर्थाने जगत होतो. इतक्यात मीराची आई तेथे आली व मीराच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, बाळा, जेव्हा मन खरं असतं तेव्हा नाव, पैसा आणि प्रतिष्ठा काहीच महत्त्वाचे वाटत नाही. आणि हा मुलगा सच्चा आहे, खरा आहे. त्याच्या डोळ्यात फसवणूक नाही, तर प्रेम आहे. मीराचे डोळे पाणावले, पण तिच्या तोंडातून काही शब्द निघत नव्हते.
पुढच्या काही वेळातच एक आलिशान गाडी त्यांच्यासमोर येऊन थांबली. त्या गाडीतून कबीरचे वडील खाली उतरले. त्यांचा चेहरा उंच, कपाळ रुंद आणि डोळ्यात रुबाब होता. ते कबीरसमोर येऊन उभे राहिले आणि बोलू लागले, कबीर, हे सर्व तू काय चालवलेलं आहेस? तू काय करत आहेस याचं तुला भान तरी आहे का? तेव्हा कबीर आपल्या वडिलांच्या सरळ डोळ्यात डोळे घालून म्हणाला, बाबा, हे मान प्रतिष्ठा आपण सामान्य व्यक्ती बनून सुद्धा कमावू शकतो. त्यासाठी श्रीमंती दाखवण्याची गरज नसते. आणि माझं मीरावर खरं प्रेम आहे आणि मी तिच्याशी लग्न करेन हे नक्की आहे. कबीरचे हे शब्द ऐकून वडिलांचा चेहरा रागाने लाल झाला आणि ते म्हणाले, कबीर, तू एका फळ विकणाऱ्या मुलीला आपल्या घरात सून बनवून आणशील तर समाज काय म्हणेल? आपल्या प्रतिष्ठेचा एकदा तरी विचार केला आहेस का? हे ऐकून तेथे उभ्या असलेल्या काही लोकांनी कुजबूज सुरू केली. मीराने तर नशीब काढलं असं ते बोलू लागले. पण मीरा मात्र शांत उभी होती. ती तिच्या आयुष्याच्या सर्वात मोठ्या अडचणीत संभ्रमात पडली होती आणि तिच्या नजरा फक्त कबीरकडे जात होत्या. तेव्हा कबीरने देखील मीराकडे पाहिलं आणि मग आपल्या वडिलांकडे बघून म्हणाला, जर तुम्ही माझ्या निर्णयावर सहमत नसाल तर मला या श्रीमंतीचा हव्यास नाही. मी माझी ओळख, माझं नाव सोडू शकतो, पण मीराची साथ सोडू शकत नाही. आता सर्वत्र शांतता पसरली. इतक्यात मीराची आई मीरा व कबीरजवळ आली आणि त्यांच्या डोळ्यात बघून म्हणाली की मी एक आई आहे आणि कोणत्याही आईला आपल्या मुलाचं दुःख त्रास पाहणार नाही. म्हणूनच जर तुला खरंच माझ्या लेकीवर प्रेम असेल तर मी तिचा हात तुझ्या हाती देण्यास तयार आहे. मीराला त्या क्षणी वेळ थांबल्यासारखी वाटत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती धावत जाऊन कबीरला बिलगली आणि रडू लागली. कबीरचे वडील हे सगळे शांतपणे पाहत होते. आता त्यांच्या चेहऱ्यावर राग कमी झाला होता, कारण आता येथे फक्त एक वडील होते जे आपला मुलगा गमावू इच्छित नव्हते. मग थोड्या वेळाने त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि म्हणाले, कबीर, कदाचित मी तुला ओळखू शकलो नाही, पण आता मला समजलं आहे की कोणतेही नाती पैशाने जुळत नाहीत, तर व्यक्तीच्या कर्माने ती जुळत असतात. त्यामध्ये भावना महत्त्वाच्या असतात. म्हणूनच मी तुझ्या आणि मीराच्या लग्नासाठी तयार आहे. हे ऐकून तेथील प्रत्येकजण आनंदित झाला. आता सर्वांनी कबीर आणि मीराला आशीर्वाद दिला आणि काही दिवसातच संपूर्ण शहरात त्या दोघांच्या लग्नाची चर्चा झाली व ते लवकरच लग्न बंधनात अडकले. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.